नमस्कार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मित्र, आम्ही ऑलरेडी आता इथे इगतपुरीमध्ये आहोत. आम्ही निघालो आहे कळसुबाईच्या दिशेला, परंतु आम्ही कळसुबाईला जाणार नाही आहोत. एक चांगला एका ठिकाणी चांगला हॉल्ट घेणार आहोत आणि तिथे छानपैकी मौज मजा, थोडंसं इंटरेस्टिंग असं काहीतरी करणार आहोत. तर तुम्हाला आम्ही दाखवूच ते एक्झॅक्टली काय आहे ते. मित्र, इथे उजव्या हाताला आपण पाहू शकतो सह्याद्रीची डोंगर रांग. किती सुंदर दिसतंय बाबा. सकाळच्या वेळेत सूर्यनारायणाची किरणं पडली आहेत डोंगरांवर आणि ते दिसायला खूप छान वाटतंय. मित्र, ही पर्वतरांग तुम्ही पाहू शकता. किती विलोभनीय सुंदर असं आहे हे दृश्य. हा खूप सुंदर. ह्याच रस्त्याने आता आम्ही चाललो आहोत. मध्ये एका ठिकाणी हॉल्ट घेणार आहोत आणि जे काय आज आम्ही ठरवलंय ते आम्ही पूर्ण करणार आहोत. हॅलो. हॅलो. खूप सुंदर वातावरण आहे इथे आणि आता आम्ही असे तिघं निघालो आहोत. वाटेमध्ये थांबलो आहोत, एक ब्रीफ हॉल्ट घेतलाय आणि या रस्त्याने असं आम्ही पुढे जाणार आहोत आणि एका ठिकाणी थांबणार आहोत. आणि आम्ही जे ठरवलंय ते आज मात्र करणार आहोत. काय ते सगळं गुपित आहे, तुम्हाला यथावकाश आता दाखवूच आम्ही. मित्र, आम्ही पोर्टेबल गॅस स्टोव्ह आणलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आता आम्ही पाणी टाकलेलं आहे आणि चहाची पावडर टाकलेली आहे आणि आता संगीता साखर टाकते. संगीताने साखर टाकलेली आहे. आता चहा होतोय आमचा मस्तपैकी. इथे हे पहा, इथे समोरच आम्ही इगतपुरीला इथे आलेलो आहोत आणि ही पर्वतरांग, सह्याद्री पर्वतरांग दिसते आपल्याला. ही अशी सरळ पुढे कळसुबाईला जाते आणि या इथे आम्ही छानपैकी आता आमचा चहा होतोय. हा पोर्टेबल गॅस स्टोव्ह आहे. चहाला उकळी आलेली आहे. अजून गॅस कमी कर. एकदम हा. चहा ठेवता बायको. हा, मस्त पैकी. हे सगळं 27 हे सगळं आम्हाला संगीतासाठी करायचं आहे सगळं, म्हणून आम्ही इथे आलेलो आहे. आणि आम्ही सगळ्या तयारीनिशी आलेलो आहोत. आता हा चहा ऑलमोस्ट छानपैकी उकळलेला आहे आणि ब्लॅक टी येतो. आधी आम्ही 2 कप ब्लॅक टी बनवणार आहोत आणि 1 कप दूध टाकलेला चहा बनवणार आहोत. 1 मिनिट. आता आपण गॅस बंद करूया. म्हणजे गॅस पूर्ण बंद कर. तिकडे फिरव तुझ्याकडे. हा, बंद केला. फिरला तो. आम्ही गॅस टोटली बंद केलाय आणि हा चहा आम्ही ब्लॅक टी घेणार आधी 1 कप आम्ही दुधाचा चहा बनवतोय. आता दूध टाकते संगीता. हा 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 वा 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 वा. आता थोडा वेळ आम्ही तो चहा उकळणार आहोत, म्हणजे त्याला मस्तपैकी उकळी येणार, रंग येईल त्याला चहाचा. मस्तपैकी असं रानामध्ये हे असं इथे आम्ही छानपैकी सूर्यनारायण थोडे वर आलेले आहेत. किती वाजलेत? 7:45 झालेले आहेत आणि हे इथलं दृश्य अतिशय विलोभनीय, खूप सुंदर आहे. आणि अशा वातावरणात आम्ही इथे आता चहा बनवतोय. आमचा ब्लॅक टी बनवून झालेला आहे 2 कप आणि आता हा दुधाचा 1 कप चहा होते. आमच्या तिघांची सोय झालेली आहे. आता 1 मिनिट. आता थोडंसं आता आम्ही त्याला स्टोव्ह पेटवणार आहोत आणि मग तो चहा छानपैकी तयार होईल. हा मित्रो, आमच्या चहाला उकळी आलेली आहे. छानपैकी चहा तयार झालेला आहे, ऑलमोस्ट तयार झालेला आहे. तर आता आपण गॅस बंद करायला काय हरकत नाही. मित्रो, आता आम्ही फ्रूट सॅलड बनवतोय. नाश्त्याला आमच्याकडे आज फ्रूट्स आहेत, बिस्किट्स आहेत,
आणि सगळं काही आहे. जय्यत तयारीनिशी आलेलो आहोत आम्ही. आता हा दुसरा आंबा आम्ही कापतो आहोत. छानपैकी त्याचा आस्वाद घेणार आहोत. मस्त आंब्याला केशरी रंग आहे, याचा अर्थ आंब्याची क्वालिटी आणि चव चांगलीच असेल, प्रश्नच नाही. मित्रो, ही आहे इगतपुरी आणि भंडारदरा येथील ही पर्वतरांग. अशी पाहत पाहत आम्ही आता इथे आलेलो आहोत आणि ही आमची अशी जय्यत तयारी झालेली आहे. मित्रो, ही पहा आमची जय्यत तयारी. आहा आहा, ब्लॅक टी, हापूस आंबा, केळी, बोन बिस्किटं आणि माव्याची बिस्किटं. आहा हा, सोबत पाणी आणि इथे चहा. प्रत्येकाची आवड निवड जपून आम्ही हा असा निसर्गामध्ये आम्ही आनंद असा घेत आहोत. खूप छान वाटतंय. मंद वारा सुटला इथे. ऊन आहे पण तेवढं जाणवत नाहीये. खूप बरं वाटतंय. आणि आता आम्ही तिघजण, आम्ही इगतपुरीमधले व्यंकटेश नगर येथील पद्मावती बिल्डिंगमधील आम्ही रहिवासी आहोत. आम्ही तिघजण आहोत आणि आता ह्या पदार्थांचा आणि कडक चहाचा आस्वाद घेणार आहोत. तर मित्रो, तुम्ही आम्हाला जॉईन होऊ शकता. अर्थात फिजिकली नाही, पण मनाने तुम्ही पाहू शकता. असं छान डिस्प्ले झालेलं आहे. आणि आता आम्ही बराच वेळ झाला घरातून निघाल्यापासून, म्हणजे आम्ही 6:30 वाजता निघालो आणि आता इथे पोचलेलो आहोत. आणि हा आमचा डेरा इथे पडलेला आहे. तर चला मित्रो, आपण हा मनमुराद आता आस्वाद घेऊया. आम्ही कळसुबाईच्या वाटेवर आहोत, पण मध्येच आम्ही एक हॉल्ट घेतला आहे. कारण सकाळी आम्ही जवळजवळ 6:30 पावणे 7च्या दरम्यान निघालो आणि आता आमची चहा आणि नाश्त्याची वेळ झालेली आहे. त्यामुळे इथे असं आम्ही बसलेलो आहोत. छानपैकी आंबे आहेत, केळी आहेत आणि ही छानपैकी बिस्किट आहेत आणि प्लस माझं आवडीचं ब्लॅक टी, हिचा चहा आणि ब्लॅक टी, असं आस्वाद आम्ही इथे रानामध्ये ओपन एअर आकाशाखाली आम्ही छानपैकी आनंद लुटत आहोत. खूप बरं वाटतंय. ब्रेकफास्ट तर आपण नाश्ता घरी भरपूर वेळा करतो, पण निसर्गाच्या सानिध्यात चहूबाजूने डोंगर, वरती मस्त निळं आकाश आणि त्या पक्ष्यांची आवाज, नॅचरल याच्यामध्ये निसर्गाच्या सानिध्यात आस्वाद घ्यायचा नाश्त्याचा, म्हणजे त्याची मजा काही औरच. छान, मस्त. खरंच हा, हे एक आहे की आम्ही निसर्गामध्ये हा आनंद लुटत आहोत. मध्ये मध्ये आमचं सेल्फी घेणं चालूच आहे. विजयला ही खूप आवड आहे. कुठेही गेला की पहिला तो फोटो आणि सेल्फी, त्याचा जीव की प्राण. कारण की हे क्षण रोजचे नसतात. आपण जेव्हा असं भटकंतीला निघत असतो, बरोबर, तेव्हा हे सगळं काय शक्य होतं. बरोबर. मुंबईच्या धावपडीत एक वेळा रमलो की असं निवांत क्षण असं वेळीच, तेव्हा ते आपण सेल्फी घेतली, फोटोज वगैरे घेतले तर आपलं ते आठवणीत पाहता येतात केव्हा. हे आम्ही पावसाळ्यात बरेच वेळा इथे आस्वाद घ्यायला येतो, पण ह्या वेळेस समर वेकेशन मध्ये आलोय. तर समर वेकेशन मध्ये पण बऱ्यापैकी ग्रीनरी आहे या ठिकाणी. करेक्ट. म्हणजे छानच आहे निसर्ग. अगदी करेक्ट. वर्षभर निसर्ग असाच असतो. हो. कारण हा भागच असा, इगतपुरी हा भागच असा आहे की म्हणजे इथे या इगतपुरीला असं म्हटलं जातं की ही काश्मीरची प्रतिकृती आहे. आता आम्ही वाटेमध्ये, मित्र, आता आम्ही वाटेमध्ये 2-3 ग्रुप्स मोठमोठे पाहिले आणि ते शूटिंग करायला आले होते, फिल्मचं शूटिंग करायला आले होते. म्हणजे इथे मधून आहे ना शूटिंग चालू असतं. म्हणजे इतका हा निसर्ग नयनरम्य असा हा परिसर आहे इगतपुरी. म्हणजे इथे असं वाटतं की एकदा इथे राहायला आलं की इकडनं जाऊच नाही. मुंबईचं जे प्रदूषण, हवा, कटकट, गर्दी, इथे बघा आम्ही निवांत बसलेलो आहोत ना. आमच्या बाजूला कोण आलंय आम्हाला त्रास द्यायला, चलो जल्दी करो वगैरे, असं कोण बोलायला नाही आम्हाला. किंवा कुठल्या गाड्यांचा आवाज नाहीये की विमानाचा आवाज नाहीये.
मस्त पक्ष्यांच्याच आवाजाचं याच्यात हो चाललंय. आणि सांगायला आनंद वाटेल, आमच्या गंभीरे सर आमच्यापेक्षा सिनियर आहेत, पण सर्व तयारी त्यांनी त्यांच्या घरून करून आणली. आम्हाला सरप्राईज आहे. आम्हाला सांगितलं फक्त भटकंतीला जातोय, पण इथे आल्यावर कळलं की यांनी सर्व ब्रेकफास्टची तयारी पॅकिंग व्यवस्थित करून आणलेली आहे. थँक्यू आम्ही गंभीर साहेबांचा आभारी आहोत, ज्याच्यामुळे आम्हाला हे मॉर्निंगचा ब्रेकफास्ट भटकंती जो आम्ही फक्त विचार केलेला त्याला एकदम प्रत्यक्ष, जे आम्ही कल्पना केलेली त्याला प्रत्यक्ष साकार केली गंभीर साहेबांनी. तर त्यांचा मनापासून आभार. या ठिकाणची ग्रीनरी अशी की इथं वाटतच नाही, ऊन कडक आहे परंतु झाडं हिरवीगार आहेत, छान मस्त. जे पाठीमागे जी पर्वत शृंखला आहे त्याचं नाव अलंग मलंग आणि कुलंग आहे. आणि त्याच्या पाठीमागे मग तुम्ही कळसुबाईला जाऊन महाराष्ट्राचं सर्वात उंच म्हणजे त्याला हायेस्ट पीक ते आपल्याला पाहायला मिळतं. येस तिथे आम्ही एक दिवस आम्ही चढाई करायला जाणार आहोत, पण त्याकरता खूप पहाटे लवकर उठून गार वाऱ्यामध्ये थोडंसं जरा गारवा असतो सकाळी, तर त्यामुळे म्हणजे चढण करायला खूप सोपं जातं. तर तोही आम्ही प्रकार आम्ही हाताळणार आहोत. ह्या आधी एकदा आम्ही कळसुबाई ट्रेकिंग केलेलं आहे, तर पुन्हा एकदा गंभीरे सरांसोबत करायला आवडेल आम्हाला. यस, जरूर आम्ही तो करणार आहोत. आम्ही तो पूर्ण करू. इथे वाटेत तुम्ही कुठेही थांबून फोटोशूट करू शकतात, एवढं निसर्गरम्य वातावरण आहे. येस मित्र, तुम्हाला जर इथे यायचं असेल तर विविध मार्ग आहेत. तुम्ही ट्रेनने इगतपुरी स्टेशनला उतरा आणि तिथून रिक्षा मिळते आपल्याला, तर रिक्षावाले पण तुम्हाला इथे सोडतील, किंवा तुमचं स्वतःचं वाहन असेल, 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, जसं आज आम्ही 4 व्हीलर घेऊन आलेलो, तर समृद्धी हायवे आहे, त्या समृद्धी हायवेला इगतपुरीला एक्झिट दिलेला आहे, म्हणजे तुम्ही खाली उतरू शकता. उतरल्यावर आपल्या उजव्या हाताला आपण सरळ भंडारदराच्या दिशेने जायला निघायचं आहे. आणि मग वाटेमध्ये आपल्याला वेगवेगळे स्पॉट्स मिळतील, म्हणजे बावली डॅम, त्याच्यानंतर परत कुरुंगवाडी हे गाव आहे, तिथे एकदा उजवा टर्न घेतला की अगदी नाकाच्या समोर तुम्ही कळसुबाई आणि भंडारदरा डॅमला पण जाऊ शकता. आणि वाटेमध्ये अशी ही जी स्थानकं आहेत, म्हणजे काय काय स्पॉट्स आहेत, आपण पाहायचे आणि कुठे जिथे वाटेल तिथे आपण हा डेरा टाकायचा. तसा आम्ही आज इथे डेरा टाकलेला आहे आणि आम्ही यथेच्छ जसा मनसोक्त अनुभव घेतोय, आस्वाद घेतोय. हीच खरी जीवनाची मजा आहे. आणि काय सांगू तुम्हाला मित्र, माझं रिटायर्ड लाईफ आहे, यांचंही रिटायर्ड लाईफ आहे, फक्त ही अजून वर्किंग आहे. कीर्ती कॉलेजला ती प्रोफेसर आहे. त्यामुळे मग असं आम्ही आता आनंद उपभोगत आहोत. आणि असंही तुम्ही एक करू शकता, खूप सोपं आहे. आणि इथले रस्ते मात्र एकदम चिकले, म्हणजे काय सांगू तुम्हाला. हा तुम्ही 4 व्हीलर आणा, 2 व्हीलर आणा, एकदम सुसाट जाऊ शकता, कसलीही अडचण नाही. खूप सुंदर. जरूर या आणि असाच आमच्यासारखा आस्वाद घ्या. धन्यवाद मित्रांनो. आणि हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच, परंतु तुमचे कमेंट्स, तुम्हाला काय वाटतं बेधडक लिहा आणि आम्हाला कळवा. धन्यवाद मित्रांनो.